आयकॉन विरुद्ध आयकॉन. वाह, कडक, बेधडक, लाजवाब, अफलातून स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. स्टँड अँड डिलिव्हर्ड. एक टप्पा घेत बॉल सीमारेषेच्या पलीकडे. अनिकेत काळे यांच्या बॅटमधून चौकार. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये. जागेवरूनच खेळला होता, लॉंग ऑन नव्हता तिकडे आणि चौकार आलेला अनिकेत काळे यांच्या बॅटमधनं. बॉलिंग करण्याकरिता अक्षय तावरे तयार होतात. पुन्हा एकदा अनिकेत. रिव्हर्स रिव्हर्स अटेम्प्ट, खाली क्षेत्र निवडलं आणि यावेळेस जर पाहिलं तर नो बॉलचा कॉल देखील देण्यात आलाय. रिव्हर्स स्वीप आणि त्यावर हा चौकार. नो +4, एकूण 5 धावा मिळत आहेत. पाहू शकतो ऍक्शन रिप्ले मध्ये पुढचा जो बॉल टाकला गेला, पुढे टाकला होता. लेंथ बॉलचा वापर. बॅट हातातनं सटकली होती, परंतु शेवटच्या क्षणी जर बघितलं तर एक हात होता बॅटवर आणि तिथून पुढे जबाबदारी वाढली. आता पुढचा बॉल पुढे टाकलाय, पुढेच खेळलाय. ओव्हर द बॉलर हेड, खाली क्षेत्र निवडलं आणि बॉल सरळ बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फटका दर्जेदार. धावा मिळत आहेत 4. येतोय चौकार. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा फलकावर जर आपण नजर टाकली तर एकूण धावसंख्या पहिल्या ओव्हर नंतर आपल्याला पुढे जात असताना पाहायला मिळेल. मला वाटतं 22 धावा. थोडेसे इंजर आहेत नवनाथ हडवले. पुढचा बॉल घेऊन तयार आहेत. रिव्हर्स रिव्हर्स अटेम्प्ट. चांगला स्ट्रोक यावेळेस एक्झिक्यूट केलाय. अगदी सहज केलेला फटका. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. अनिकेत काळे यांच्या बॅटमधून चौकार येतोय. 4 रन्स. चांगली बॅटिंग आज अनिकेत काळे प्रभाव टाकतायत आपला. परंतु दोन्ही संघांचा विचार जर केला आपण, या अगोदर बरीचशी चर्चा दोन्ही संघांच्या बाबतीत केली, परंतु एक संघ असा आहे, एक संघ खूप चढ उतार पाहून आलेला आहे, एक संघ खूप संघर्ष करून आलेला आहे. गेले तिथून सुपर हिटला, फुल टॉस, एक्स्ट्रा कव्हरला परत एकदा खाली क्षेत्र निवडलं. क्षेत्ररक्षक तिकडे कोणीही नाहीये आणि कोणी असतं तरी तिथे संधी नसती. बॉल मात्र वेगात सीमारेषा ओलांडतोय. अजून एक चौकार. खूप चांगला स्ट्रोक चौकार येताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक चौकाराच्या मदतीला तर उद्या दुसऱ्या जिल्ह्यात. स्ट्रोक चांगला आहे. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह करत त्या बॉलला खेळलेत. अनिकेत काळे यांच्या बॅटमधून एक जबरदस्त ड्राईव्ह पाहायला मिळतोय. 4 धावा, चौकार. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये ही दृश्य आपल्याला बघायला मिळतात. ज्यावेळेस ऑफ स्टंपच्या लाईनला ड्रायव्हिंग लेंथवर बॉल येतो त्यावेळेस कव्हर ड्राईव्ह किंवा मग ऑफ ड्राईव्ह फलंदाज करतात आणि इकडे अनिकेत काळेनं हा ऑफर आलाय. फुल टॉस, क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळलाय. फिल्डर जज करतायत बॉलला, परंतु एक टप्पा घेत चेंडू मात्र सरळ बाउंड्री लाईन क्लिअर करतोय. जातोय बाउंड्री लाईनच्या पार. अजून एक चौकार. 4 रन्स. इथे क्षेत्ररक्षकाला बॉल पर्यंत येणं गरजेचं होतं. तुम्ही बॉल पर्यंत जर आले असते, झेल जरी झाला नसता, परंतु शरीराच्या साह्याने तुम्ही बॉल टू व्हीलर बाईक मिळवली होती तिथे सांड बंधूंनी. वाह, कडक, आहा, कडक स्ट्रोक. बॉल मात्र सरळ बाउंड्री लाईन पार. खेळपट्टीवर झोपले, पडले, परंतु बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाडलं. अनिकेत काळेने बॉलला थेट गंगापूरला पाठवलंय. षटकार. खूप चांगला स्ट्रोक. फॉलिंग स्वीपचा एक देखणा स्ट्रोक. आणि अनिकेत काळे काय आहे ते आज या मॅच मध्ये ते दाखवून देतात. जबरदस्त कामगिरी इकडे अनिकेत काळे यांची बघायला मिळते. फुलर लेंथवरचा बॉल. हा स्ट्रोक खेळणं तितकं सोपं नाही, परंतु अनिकेत काळेनं तो फटका खूप चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केला. बॉलला पाठवलं सरळ बाउंड्री लाईन पार. षटकार आलाय कैलास उगले यांच्या विपक्ष आणि या षटकाराच्या मदतीने धावफलकावर जर पाहिलं तर धावसंख्या 56 आकड्यावर जाऊन पोहोचत असताना आपल्याला बघायला मिळेल. बॉल मला वाटतं हरवलाय डायरेक्ट. इतक्या दूर मारलाय आणि रात्रीचा देखील तो सापडणं तितकं सोपं नाहीये. परत एकदा विकेट. वा अनिकेत वा. हा बॉल देखील मिड विकेट बाउंड्री लाईन पार फेकून दिलाय. फक्त वेग असून चालत नाही, टप्पा देखील खूप चांगला पाहिजे आणि ते मागच्या 2 चेंडूंमध्ये बघायला मिळालं नाही. पहिले 2 चेंडू तुम्ही जर बघितले तर चांगले होते, परंतु आता 2 चेंडूंवर 2 लागोपाठचे षटकार आले आणि अनिकेत काळे 16 चेंडू 45 वर जाऊन पोहोचलेले आहेत. 45 धाव्यांवर नाबाद. आणि क्रिकेट हे 2 फटके असतात. अनऑर्थोडॉक्स क्रिकेटमध्ये रिव्हर्स स्वीप, हेलिकॉप्टर हे शॉट्स पाहायला मिळत असतात आणि हे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जास्त पाहायला मिळतात.
यावेळी चांगला स्ट्रोक, बॉल वेगात चाललाय, साजिद मौलानापासून फार दूरवर आहेत आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे. एकदा जोरदार टाळ्या अनिकेत काळेसाठी. अर्धशतक पूर्ण करतोय अली मुडने की वो खुद तय कर लेता है मंजिल आसमानों में, जो रखता है हौसला आसमान छूने का उसे परवा नहीं होती गिर जाने की. कमी गतीने टाकलाय, इथे फसवलंय आणि फिल्डर बॉलच्या खाली. विकेटचं पतन. आणि मी मागच्याही सामन्यामध्ये बोललो होतो की अमोल कवडे जे आहेत ते फांद्या तोडत बसत नाही, ते खोडावर गाव घालतात.